माझ्या मुलाच्या संसाराची भीक मागतो मी तुझ्याकडे. माझ्या सुनेच्या सुखाची याचना करतोय. मी सगळं सगळं सोडलंय. अचानक काय झालंय तुम्हाला? चूक झाली. मी सांगतोय ना, माझी चूक झाली. माझी चूक जर मी आधीच सुधारली असती ना, तर आज परिस्थिती वेगळी असती. आज आपलं घर वेगळं असतं. माझा आधिपती कदाचित शिकलेला असता. अक्षरा या घरात असते. दोघं सुखाने एकत्र नांदत असते. पण माझं सगळं चुकत गेलंय. मी मनात आडी धरली तुझ्या विरुद्ध. हट्टानं तुझ्याशी भांडत राहिलो. तुझा तिरस्कार करत राहिलो. माझं सगळं सगळं चुकत गेलंय. मी जबाबदार आहे सगळ्याला. सगळं माझं चुकत गेलंय. आणि माझ्यामुळं माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ झालं. तो मला दुरावला, शिक्षणाला पारखा झाला. माझ्यामुळं सगळं घडलंय. मी एकटा जबाबदार आहे त्याला. मी तुला दोष देत नाही. सगळी चूक माझी आहे, माझी एकट्याची. मी ना त्याला हाताळू शकलो, ना तुला, ना परिस्थितीला हाताळू शकलो. आणि या सगळ्याची खूप मोठी किंमत मोजत आलोय मी. अजूनही मोजतोय. पण आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. आता नाही. भुवनेश्वरी, मी खरंच तुझ्या समोर हात जोडतो. तू जिंकलीस, मी हारलो. हे फायनल. तुला जे हवं ते घे. तुला लग्न हवंय, लग्न घे. तुला माझ्या बायकोचं स्थान हवंय, ते घे. तुला समाजात मान हवंय, तो घे. सत्ता, संपत्ती सगळं आहेच तुझ्याकडे. या सगळ्याच्या बदल्यात मला फक्त एक गोष्ट दे. मी सगळा मान सन्मान तुझ्या समोर ठेवून एकच गोष्ट तुला मागतोय. या सगळ्याच्या बदल्यात मला फक्त माझ्या मुलाचा संसार दे. मला दुसरं काही नको आहे. एवढं माझ्या पदरात घाल, मी सुखानं डोळे मिटेल. नाही नाही, डोळे मिटायच्या गोष्टी करू नका. नाही करत. तू जे सांगशील ते मी करतो. नाही करत. मी बाकी काही बोलत नाही. फक्त तुला हे हवं होतं ना, हे घे. तुला मी जे मागितले ते दे. देशील? काय झालं? तू गप्प कायस? आयुष्यभर आम्ही या क्षणाची वाट बघत होतो. या घरात आलो तेव्हापासून आमचं एकच स्वप्न होतं. तुम्ही आम्हाला लग्नाची मागणी घालावी, आम्हाला या घरची राणी करावी. आमचं हे स्वप्न आमचा हट्ट झाला. नंतर यो हट्ट सूड झाला. कसं काय बदललं सगळं काय कळलंच नाही हो. पण आमचं स्वप्न कायम होतं. ते स्वप्न आम्ही मनातल्या मनात घोळवत राहायचो, कल्पना करायचो. तुम्ही आमच्या मोर गुडघं टेकाल, नाक घासाल आणि भीक मागाल, भुवनेश्वरी माझ्याशी लग्न कर. हेच तर हवं होतं आम्हाला. हा, आम्हाला हेच तर हवं होतं. मग जे तुला हवं होतं ते झालं ना. मी गुडघ्यावर येऊन भुवनेश्वरी माझ्याशी लग्न कर असं म्हणालो तुला. आता तुला आनंद व्हायला रडतेस का? तेच की हो.